दिवसाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बुलढाण्यातून ही बातमी समोर येते। बुलढाण्याच्या खामगावमध्ये प्रचंड राडा झालेला आहे। दोन गट एकमेकांना भिडलेत, एकमेकांवरती दगडफेकही करण्यात आली आहे। पुतळे परवानगी शिवाय बसवल्यावरून ही हाणामारी झाल्याचं कळतंय। शिवाजी महाराज आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून हा वाद झाल्याचं आता कळतंय। तुम्ही बाहेर इकडे राहा गजानन काका तिकडे आराम करू इथं मी आहे ना इथं। आपले प्रतिनिधी संजय जाधव जोडले गेले। संजय, नेमकं पुतळे बसवण्याचं हे प्रकरण काय ज्यामुळे राडा झालाय? खामगाव तालुक्यातील वदर नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगोदर काही दिवसापूर्वी बसवला होता। त्यानंतर तिथे आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काल परवा बसवण्यात आलेला आहे आणि आज ग्रामसभा होती। तिथे ग्रामसभेमध्ये बाचाबाची झाली, त्यामध्ये हाणामारीचं रूपांतर झालं आणि दगडफेक सुद्धा झालेली आहे। पोलीस तिथे घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत। अच्छा, धन्यवाद संजय। सविस्तर अपडेट आपल्याकडून या संदर्भातली घेत राहू। तुर्तास साम टीव्हीवरती आपण पाहतोय की बुलढाण्याच्या या गावामध्ये राडा झालेला आहे। तर दोन गटामध्ये हा राडा झाल्याचं कळतंय। खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हे बसवण्यावरून हा राडा झाल्याचं कळतंय। परवानगी न घेताच पुतळा बसवला गेला असा आरोप एका गटाने केलाय आणि म्हणून या दोन्ही गटांमध्ये राडा झालेला आहे। पोलीस या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। सगळा प्रकार जो आहे, सगळा तणाव जो आहे तो निवळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। सगळ्या दोन्ही गटांना, या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसतायत। तर एकंदरीतच पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी संजय जाधव आपल्या सोबत आहेत। संजय, हा राडा सुरू असल्याचं कळतंय। पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत या सगळ्यांना शांत करण्यामध्ये, मात्र लोक शांत होताना दिसत नाहीये। नेमकं परिस्थिती कशी आहे? दोन पुतळ्यावरून वाद झालेला आहे। वादात रूपांतर ते हाणामारी झाला आणि नंतर ते दगडफेकीमध्ये रूपांतर झालं। पोलीस सध्या घटनास्थळावर पोहोचलेली आहे। पोलीस दोन गटामधले जे लोक आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण परिस्थिती सध्या तणावग्रस्त दिसून येत आहे। हा, सध्या आपण पाहतोय की तणावाची परिस्थिती या ठिकाणी दिसतेय। मात्र दोन गट जे आहेत ते भिडलेले आहेत। बुलढाण्याच्या खामगावमध्ये हा संपूर्ण प्रकार होताना दिसतोय। नेमकं आता पुढे कारवाई कशी केली जाणार आहे, शांत करतायत पोलीस या सगळ्यांना, हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद, आपण अगदी सविस्तर अपडेट या संदर्भात दिलेली आहे।